दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भगवा दुपट्टा वाद संचालकांच्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच एका कथित वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. बाजार समितीच्या परिसरात हमाल व शेतकऱ्यांनी भगवा दुपट्टा घालून येऊ नये असं कथित विधान संचालक आसिफ शेख पैलवान यांनी केल्याचा गंभीर आरोप बाजार समितीचे उपसभापती राजीव कराळ यांनी केला. या प्रकरणामुळे शेतकरी, हमाल तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. या संदर्भात शिवसेना नेते गोपाल पाटील अरबट यांनी बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली. कथित वक्तव्यामुळे दर्यापूर तालुक्यातील बाजार समितीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय. उपसभापती राजीव कराळे यांनी सांगितलं की या कथित वक्तव्याचा विषय मागील महिन्यात झालेल्या बाजार समितीच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. मात्र या विषयावर चर्चा करणं अथवा तो विषय अजेंड्यावर घेणं टाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी असं कोणतंही विधान झाल्याचं नाकारत स्पष्टीकरण दिल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र उपसभापती राजीव कराळे आपल्या आरोपावर ठाम असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या वादाला बाजार समितीच्या अंतर्गत राजकारणाची किनार असल्याचं बोललं जातं. सभापती सुनील गावंडे यांच्या विरोधात यापूर्वी अविश्वासासंदर्भात हालचाली सुरू होत्या. अशा परिस्थितीत संचालक आसिफ शेख पैलवान यांनी सभापतींना पाठिंबा दिल्यामुळे गावंडे हे सभापतीपदी कायम राहिल्याचा आरोप करण्यात येतोय. आता राजकारणासाठी भगव्या दुपट्ट्याला विरोध करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातोय. शेतकऱ्यांमध्ये या प्रकरणाबाबत नाराजी वाढत असल्याचं चित्र आहे. या गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ 27 ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली. आंदोलनासंदर्भातील पत्र बाजार समिती प्रशासनाकडे देण्यात आलं असल्याचं सांगण्यात आलंय. येत्या सोमवारी जिल्हा निबंधकांकडे या प्रकरणाबाबत लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती राजीव कराळे यांनी दिली. दरम्यान बाजार समिती परिसरात भगवा दुपट्टा घालून घेण्याबाबत कथितपणे आक्षेप घेण्यात आल्याच्या आरोपामुळे आता भाजपचे बाजार समितीतील संचालक आणि शिवसेना शिंदे गटाचे संचालक कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दर्यापूर बाजार समितीतील हा भगवा दुपट्टा वाद आता केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित राहतो की आंदोलन आणि प्रशासकीय तक्रारीनंतर त्याला आणखी मोठं राजकीय स्वरूप प्राप्त होतं हे येत्या काही दिवसात